MIDCतील स्फोटाने डोंबिवली हादरली, दुर्घटनेत 34 जण जखमी। अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केली, विशाल अग्रवालकडून कबुली, गुन्हे शाखेकडून आरोपीच्या आजोबांचीही चौकशी। शेअर बाजारात आनंदाची लाट, निफ्टी 23,000 पासून हाकेच्या अंतरावर तर सेन्सेक्स 75,000च्या पल्ल्याआड। राज्यात अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती, उपाययोजनेसाठी आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी। संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांची पाणी प्रश्नाबाबत बैठक, 4 मंत्र्यांची दांडी। आदित्य ठाकरेंच्या चुकीच्या धोरणामुळे मुंबई प्रदूषित, आशिष शेलारांचा हल्लाबोल। मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे 3 दिवस, अन्यथा प्रत्येक महिन्याला भरावा लागणार 2% दंड। उजनीनंतर आता प्रवरानगरमध्ये SDRFच्या जवानांची बोट बुडाली, 4 जवानांचा मृत्यू, बुडालेल्या दोघांना वाचवताना अपघात। उजनी धरणातील शोध मोहीम 40 तासांनंतर संपली, सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, एकाच कुटुंबातल्या 4घांचा समावेश। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेवर 100हून अधिक वेळा कारवाई, तर भावेशवर बलात्कारासह 6 गुन्हे दाखल असल्याचीही पोलिसांची माहिती। ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गाडीसह 4थ्या मजल्यावर, गाडीसह इमर्जन्सी वॉर्डमध्ये घुसल्यानं रुग्णांची पळापळ।